वसईमध्ये हा वडापाव नाही भेटत. अरे तुला छान मस्त आहे हा मस्त. चटणी आहे ना एकच आहे त्यांची. हे बघा चटणी कशी आहे, आंबट गोड आहे. होलसेलर आहे ना मॅडम, तर समोर पण खूप छान आहे. आजीला आले 2 मिनिटामध्ये चप्पल बघितली. आम्ही जास्त पण टाइम नाही लावत. त्याचा टाइम पण नाही लावला आणि समोर पण सरांचा मॅडम खूप छान आहे. आजीने 2 मिनिटामध्ये चप्पल बघितली. आज तर आमच्या शॉपला पण येत राहतात. लस्सी खाऊन बघतात ते फर्स्ट. अंजीर अंजीर आता ही स्पेशल खाऊन बघा. हे बघा आपलं नगर बघा, एकदम जुन्या जमान्यासारखं आहे. रेट्रो लुक आहे, रेट्रो लुक. किती जुनी जुनी घर आहेत बघा इथे. मस्त. नगरचा इतिहास पण खूप जुना आहे. अहिल्यानगर, अहमदनगरचं नाव चेंज झालं. हे बघा फेमस सोपान वडेवाले मुख्य शाखाजवळ आलेलो आहे आपण. नमस्कार मंडळी, आपण आलेलो अहिल्यानगरच्या फेमस सोपानराव वडेवाले. तर आपला हा वेगळा व्हिडिओ बनणार आहे, कारण का आधीचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. दोन्ही व्हिडिओ मर्ज करणं इम्पॉसिबल आहे आणि लॉंग व्हिडिओ तुम्ही बघत नाही. तर आपला पहिला व्हिडिओ असणार आहे सोपानराव वडेवाले. आज जाणार आहोत आपण, मस्तपैकी टेस्ट करणार आहे वड्याची. आणि जर जे आपले जागेचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल. वडापाव आलेला आहे आपलं, दी फेमस अहिल्यानगर वडापाव, सोपान वडावाला. ठीक आहे, मालक आहेत, मालकांशी भेटूया आपण. आधी वडापाव टेस्ट करणार आहोत आता. हर्ष टेस्ट करून बघा. डिश नाही दिली आहे ना असं. हां, त्यांनी जे पाणी बचाव मोहीम आहे, या वडेवाल्याकडे पाणी बचाव मोहीम, हे त्यांचं हे आहे, खासियत आहे. पेपरमध्ये 2 पावाची साईज बघा आणि एकदम फ्रेश पाव आहे, एकदम फ्रेश. हा, ही कसं आहे, मस्त आहे. हां बघा हस. हाऊ इज इट? मस्त, झणझणीत. तिखट नाही. भाजी बघा ह्याच्यामध्ये, वड्यामध्ये. वड्याची खासियत बघा, हे जे आहे ना बाहेरचं आवरण आहे ना एकदम क्रिस्पी आहे वड्याचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर दिसते तुम्हाला आणि काय काय दिसतंय, मोहरी दिसते, हळद परफेक्ट. आणि आवरण बघा, ते आपण बाहेरचं आवरण खाऊन बघतो बघा, एकदम कुरकुरीत आहे जसं असतं वडापाव. जे आमच्या वसईमध्ये हा वडापाव नाही भेटत. अरे तुला छान मस्त आहे हा मस्त. चटणी आहे ना एकच आहे त्यांची. हे बघा चटणी कशी आहे, आंबट गोड. मस्त आहे. इकडे यांचं आहे ना, हे बघा मेनू कार्ड आहे. वडापावचं प्राईस बघा. सुकी भेळ पण आहे, ज्युसेस आहेत आणि हा त्यांची पहिली शाखा आहे. नवीन नवीन पर्याय सर्वजण शोधत आहेत. त्याप्रमाणे मी पण एक नवीन पर्याय म्हणून मला एक ओढ निर्माण झाली, म्हणून मी गॅसच्या भट्टीवर माझे वडे तळत आहे. जी सुरुवात कधीपासून झाली आपल्या वडापावची? आमचं वडापाव 1973 सालपासून सुरुवात झालेली आहे. हां, वडिलोपार्जित आहे. वडिलोपार्जित म्हणजे वडिलांनी या अगोदर पण म्हणजे हॉटेलमध्ये काही ठिकाणी काम केलं. हां म्हणजे बरेच संघर्षमय जीवन वडिलांचं होतं. हां, त्याच्या मागे मग ही हां, त्याच्यानंतर सुरुवात होती छोटीशी. छोटीशी सुरुवात झाली. हातगाडीवरून. हा, थोडक्यात कसं, एक छोटंसं वृक्ष लावलं, त्या वृक्षाचं रूपांतर आज मोठ्या वृक्षात झालं. बरोबर. आपल्या इकडच्या वडापावची टेस्ट आपण खाल्लेली आहे.
एकदम घरगुती असा आहे वडापाव. वड्याची साईज पण बघा तुम्ही, एकदम मस्त आहे वड्याची साईज पण. जरा झाऱ्यामध्ये घ्या आणि ना. आणखी हां, आणि एकदम आवरण पण एकदम आहे ना त्यांचं असं कुरकुरीत आहे. हो. आणि जाड तर अजिबातच नाही. आम्ही खाऊन आणखी एक आहे बघितलं. ती डिझेल भट्टी पण आणलेली, ती डिझेल पण पाहून भट्टी घ्या आणली. वाटलं तर तुम्ही. ती बघा. हो हो हो. डिझेल भट्टी पण आणलेली आहे. अच्छा, ही डिझेलवरची भट्टी आहे. हो. म्हणजे कस्टमरला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे हा आपल्याला. कस्टमर काही अडथळा नाही आला पाहिजे. हो. जे आपली सेवा चालू आहे तशी सेवा पुढे करायची आपल्याला. नाही त्रास तर गॅसचं खूप जाणवतो आज, पण गॅसवर काम करणं फार सोपं सोपं होतं. होतं. हा पण थोडंसं आता जरा काम ठीक थोडं आहे. हार्ड अवघड झालेलं आहे आज. हो, गव्हर्नमेंटने लवकरात लवकर याची दखल घ्यावी. कारण का हा. जे ओरिजिनल आहेत ना ते बंद नाही करू शकत आहे. भरपूर नाही. लोकांची हॉटेल बंद झाली, जे लोक गॅसवर होते, हा. बरोबर, त्यांनी चुली टाकल्या, सगळं केलेलं आहे. नाही हॉटेल म्हणल्यानंतर सर्वांनीच माझ्याप्रमाणे नवीन नवीन पर्याय आणले पाहिजे. एकावरतीच आणि- डिपेंड नाही हा. राहिलं पाहिजे. बरोबर. नाही काय होतं बरेच जणाला काही गोष्टी शक्य नसतात ना. बरेच जणांना काही गोष्टी शक्य नसतात. शक्य नसतात, कारण की बरोबर. आज ही भट्टी घ्यायची म्हणल्यावर 22-25 हजार रुपये लागतात. लागतात. डिझेल भट्टी घ्यायची म्हणल्यावर 10-12 हजार रुपये लागतात. बरोबर. सर्वसामान्य माणूस एवढे पैसे कुठून आणणार अचानकपणे? आणि अचानकपणे तो एवढे पैसे आणू शकत आणि नाही. शकत नाही. आणि कोळशाच्या भट्ट्याचे साधारण भेटायचे 800, 1000, 1200, 1500 रुपयापर्यंत. आज त्यांनी पण त्या भट्टीची किंमत 1500च्या पुढं नसताना सुद्धा 3-4 हजार रुपये ते 10,000 रुपयापर्यंत एक भट्टी तर मी कोळशाची पाहिली जिची किंमत 16,000 रुपये होती. बरोबर. बरोबर. म्हणजे काय झालेलं आहे आता गरज गरज हॉटेलवाल्यांना झालेली आहे. ते लोक फायदा आणि घेतात त्याचा. गरजेचा फायदा घेतात. बरेच दुकानदार म्हणजे फायदा घेऊन राहिले. हो. वाजवीपेक्षा जास्त 2-2, 3-3 पट पैसे घेऊन जास्त राहिले. डबल टिबल भाव लावलाय. आता बरोबर. नगरमध्ये काही स्टोव आले आहेत, जुने स्टोव आहेत, हा. जे 2-2 लिटरची टाकी आहे, हो. 1000-1200 रुपयाला विकू राहिले. हम्म. म्हणजे इतकं म्हणजे जुन्या स्टोवला सुद्धा म्हणजे एवढी किंमत घेणं घेणं किती अवघड आहे. जे स्टोव किलोच्या भावात लोकांनी विकले, त्यांना जाता 20-30-35 परत रुपये किलोने विकले, बरोबर. त्याची किंमत साधारण एक बर्नल घ्यायचं म्हणलं तर 3 नंबर बर्नल मला आठवतं मी 100 रुपये 125 रुपयाने घेतलेला बर्नल आज 650 रुपये किंमत सांगतात ते. हो. हो. म्हणजे काय झालंय हॉटेलवाल्यांना गरज आहे, घरगुतीवाल्यांना पण गरज आहे. कारण की घरी पण स्वयंपाक बनवावा लागतो. त्याप्रमाणे बरेच लोकांना काही लोकांची परिस्थिती नसल्यामुळं काही ना काही इंधन तर आणावंच लागतं ना. पाहिजेच. काही ना काही लाकूड आहे. करणं भाग आहे, कसं हो. व्हायना स्वयंपाक करणं भाग आहे. रोजच स्वयंपाक हा. करणं तर आहेच ना. आहेत आता बरेच लोकांकडे 2 टाक्या घेण्याची पण क्षमता नसते. बरोबर. एका काय टाकीवरती हा, घर एका चालतं. टाकीवरच घर चालतं. चालतं. अचानक टाकी संपल्यानंतर कसं जाणार? काय पर्याय करायचा? सरकारने म्हणजे- हे सगळं करण्याआधी काहीतरी विचार करायला पाहिजे नाही होता. तसं नाहीये, सरकारची पण चूक नाही. अचानक युद्ध झालं, युद्ध झाल्यामुळं आपल्याला येणारा कच्चा माल आहे, कच्चा माल आहे. बरोबर. कच्च्या माला तुटवडा झाला म्हणून सरकारने एक योग्य निर्णय घेतला. त्यांनी जो निर्णय घेतला हम्म. तो जनहिताचा घेतला. हो. म्हणजे जे कमर्शियल आहेत, जे हॉटेलवाले उद्योग व्यवसाय आले आहेत, हा. या थोड्या अडचणी सापडले तर अडचणी येऊ शकत नाही. पण सामान्य जनता जी आहे ती जर अडचणी सापडली आणि त्यांना जर स्वयंपाकाला गॅस नाही मिळाला बरोबर. तर ते फार घातक होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून सरकारचा निर्णय योग्य आहे. सरकारच्या निर्णयाला आम्ही पूर्ण सहमत आहोत. सहमत आहे. बरोबर. पण कच्च्या मालाचा, कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध लवकरात लवकर व्हावा. हो, वा, वा. कारण की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं सर्व गोष्टी अवघड होऊन बसल्यात ना. बरोबर. सगळंच. तरी पण मी मोदी सरकारचे फार आभार मानतो. हम्म. कारण की मोदी गव्हर्नमेंटनी फार फास्ट निर्णय घेऊन सामान्य जनतेला कसं वाचवता येईल वाचवता येईल याच्यामध्ये. हा हिताचा निर्णय घेतला. हो. त्याबद्दल मी आभार. मोदी साहेबांचे फार फार आभारी आहे. ठीक आहे. धन्यवाद. चला.
खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला वाटलं नव्हतं ह्या ब्रँचला भेटतील म्हणून तुम्ही. ह्याच्या आपण आता आलेलो आहे द्वारकादास लस्सी जवळ. आपण आता टेस्ट करणार आहे त्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स. खूप फेमस आहे अहिल्यानगरमध्ये. 3 वर्षापासून अहिल्यानगरमध्ये येते, पण कधीच नाही माहिती होतं की हे पण आपल्या इथे आहे. चला माझ्यासोबत या. लस्सी खाऊन बघतात ते थर. अंजीर अंजीर. आता ही स्पेशल खाऊन बघा. आपण इकडे आलेलो आहे द्वारकादास लस्सीच्या इथे. बघूया याची लस्सी टेस्ट करून. खूप फेमस आहे. शॉप बघा एवढंसं गल्लीमध्ये गल्ली नाही एकदम छोटीशी गल्ली. शुगर आहे ना तुला? शुगर आहे. अंजीर बर्फी खाय. अंजीरा लस्सी. तिथे दुकानाच्या इथे जाऊन जा. अंजीर मँगो आणि एक स्पेशल लस्सी आपण ऑर्डर केलेली आहे. आता आपण ती खाऊया स्पेशल लस्सी. आणि आता टेस्ट बघूया. एवढे वर्ष नगरमध्ये आहेत आपण, पण मी कधी इथे आलो नाही. आज पहिल्यांदा इकडे 700 आलो. रुपये. हो, किंमत आहे 60 रुपये फक्त. ठीक आहे, टेस्ट कशी आहे बघूया आता आपण. आल्या मी घेऊन. कसाटा मिक्स केला वाटतं. कसं टेस्ट आहे? आईस्क्रीम आहे, लस्सी आहे की नाही त्याच्यामध्ये? काहीतरी एक्सप्लेन करा. लस्सीमध्ये टेस्टमध्ये लस्सीमध्ये या लोकांनी आवाज आला मला. लस्सीमध्ये या लोकांनी आईस्क्रीम टाकलेले. कसाटा मिक्स केलेला आहे. ओके, कसाटा असतो ना ग्रीन कलरचा कुल्फीवाला. मी टेस्ट करून बघते. फर्स्ट बाईट. वाव माझी चॉईस आहे नाही. वाव. अंजीर बघूया. मला अंजीर खाऊ. अंजीर माझं फेवरेट आहे. भाई साब, कोण ह्याला लस्सी बोलेल? दादरची कैलास लस्सी विसरून जाल तुम्ही मंडळी. मला आवडली ती. हां, नाही आवडली अंजीर? दादरची कैलास लस्सी नाही आवडली मला. ओके. आणि मी आता ही एक नंबर स्पेशल आहे. आहे. हे बघा स्पेशल. थांबा. वाव. एक नंबर ना. माझा नवरा आहे ना पाठीमागून आहे ना चिडवतोय मला की मी आहे ना खोटे रिव्ह्यूज देते. नाही एक नंबर रेसी आहे. हां? नाही छान आहे. खरंच मी एवढं लांबून इथे आली आहे. 3 वर्षामध्ये हे माझ्या सासूबाईंना माहिती आहे, पण घेऊन नाही यायचंय ना, कारण का साहेबांना झोपायचं असतं. अरे असं काय नाही आहे. असंच आहे. असं काय नाही आहे. व्हिडिओ पाहिला त्यांनी, भाटुपाचा व्हिडिओ पाहिला आहे, त्याच्यामुळे आलेलो आहे. बाकी काय नाही. पण लस्सी एक नंबर आहे. आता नेहमी येऊ ना. आता कळलं ना एक्झॅक्टली कुठे आहे तर आपण नेहमी येऊ शकतो. काय बोलते आपण? खूप जणांना वाटत असेल यूट्यूबर आहे, पैसे देत नसतील, फुकटचे खातात. असं काही नाही आहे. सोपनराव वड्याचा इथे आम्ही आधी वडापाव खाल्ला आणि मग रिव्ह्यू घेतला मालकांचा. त्याच्यानंतर मालक बोलले अजून 2-3 वडे देऊ का बांधून? तर आम्ही बोललो नाही, आम्हाला नको आहे, आम्ही खाल्लं आहे ऑलरेडी, पैसे पेड करून. इथे पण आता आम्ही लस्सी खाल्ली आणि आता आम्ही बिल पेमेंट करायला चाललेलो आहे. जे लोक जे यूट्यूबर्सना बोलतात ना फुकटचं खातात, तुम्ही फुकटे, घरात बसा तुम्ही. फायनली आपण आलेलो आहे द्वारकादास लस्सीवाल्यांकडे. हे आहेत या द्वारकादास लस्सीचे ओनर आहेत. हे नाव सांगा आपलं. अनिल राजे. तर आता आपण लस्सी टेस्ट केलेली आहे. यांची जी स्पेशल लस्सी आहे ना ती एक नंबर आहे. हे स्वतः फ्लेवर बनवत असताना तुम्ही स्वतः बनवतो. आणि तुम्हाला हे असं परवडतं कसं? परवडतं मॅम, नगरमध्ये परवडतं. परवडतं. अच्छा, तर नक्की व्हिजिट करा या शॉपला सगळ्यांनी. कधीपासून चालू झालं? 1962 1962. आजोबांनी चालू केले होते मॅम. पहिले आपली हातगाडी होती कोयनूरसमोर. ओके. तिथून मग आता हे दुकान. हो. खूप छान प्रगती आहे. तर नक्की हा
लस्सीवाल्यांच्या इथे नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे टेस्ट, अजिबात गोड नाही आहे, जास्त साखर टाकलेली नाही आहे आणि नॅचरल आहे. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. हो थँक्यू. फायनली आपलं आहे ना द्वारकादास लस्सी आणि सोपानराव वडेवाले यांचं पूर्णपणे आपण शूट केलेलं आहे. दोन्ही मालकांनी एवढा चांगला सपोर्ट केला आहे ना, काय काय ठिकाणी सपोर्ट नाही करत ते लोक. ठीक आहे. तर इकडे हे आहे DSP फुटवेअर. आपण इथे आईंसाठी चप्पल घेतलेली आहे, या दादाचं आहे, होलसेलर आहे ना. मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे. आजीला आले 2 मिनिटामध्ये चप्पल बघितली. आम्ही नगरला जास्त पण टाइम नाही लावत. जास्त टाइम पण नाही लावला आणि स्वभाव पण सरांचा मॅडमचा खूप छान आहे. आजीने 2 मिनिटामध्ये चप्पल बघितली. आज तर आमच्या शॉपला पण येत राहा, नगरमध्ये आल्यानंतर DSP हॉटेलला काय मॅडम नाव सांगितलं, डिस्काउंट 100% लावा. चला नक्की. तर हे असे दादा होते, आईंसाठी आपण चप्पल घेतली आहे. तर पकड तर आपण आहे ना हे आहे माणिक चौक. काय आहे इथेच माणिक चौकमध्ये, कपडा मार्केटमध्ये हे सगळं आहे. आणि मी खूप ठिकाणी ब्लॉग्स बनवते. ब्लॉग्स बनवल्यावरती ना तर खूप जण आहेत ना आपले, नंतर या नाही. आणि मी तुम्हाला बोलली होती व्लॉगमध्ये की लस्सी जिथे आपण पिलो ना, लस्सीमध्ये जे असतं ना पैसे त्या दादांनी नाही घेतले हां माझ्याकडून. ते बोलले की पहिली वेळ आहे, तुमच्याकडून पैसे नाही घेणार मी. तुम्हाला बोलली होती मी कॅश पेमेंट केल्याशिवाय आपण खात नाही. पण त्या दादाने बोललं तुम्ही नेक्स्ट टाईम या, नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्याकडून पैसे घेईन. तर असे खूप सारे असे असतात ना, खूप असे सपोर्टिव्ह लोक आहेत आपल्या जगामध्ये. काही काही ठिकाणी सपोर्टिव्ह लोक नाही आहेत. आज आपण शूट केलेलं आहे सोपान वडेवाले आणि द्वारकादासची लस्सी. बाई एक नंबर लस्सी आहे, तशी लस्सी मी कुठेच नाही पिली. कळलं का? एक नंबर लस्सी होती, तशी लस्सी मी कुठेच नाही पिली. सिरियसली बोलतो. आंबट नाही, कमी गोड आणि आंबट जरा पण नाही आहे. काय बोलते मम्मी? मम्मीने तर आधी ऑलरेडी पिलेले आहेत. मम्मीला शुगर आहे पण तरी पण चलता है आज के दिन. आजचा दिवस माफ. हां साईडला आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता नवीन जनरेशन आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि द्वारकादास लस्सी आणि सोपान वडेवाल्यांचा ॲड्रेस आणि ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि वडा तर जबरच होता, एक नंबर. तिखट नाही ते आपल्याला चांगलं म्हणजे असं वाटत पण होतं की गॅसवरती आता त्यांनी कसं केलेलं, इलेक्ट्रिक शेगडी आणलेल्या आहेत, डिझेल शेगड्या आणलेल्या आहेत. म्हणजे जे डिझेलची शेगडी मी पहिल्यांदा बघितली. हां डिझेलची शेगडी आम्ही पहिल्यांदा बघितलेली आहे. नगरमध्ये पण इलेक्ट्रिक स्कूटरचा वाव वाढत चाललेला आहे. बघा ओला, बजाज, हे खूप साऱ्या स्कूटरचा वाव वाढला आहे. हे बघा काका गेले बघा. घेऊ आपण पण घेऊ. आता सध्या नाही खर्च करू शकत आपण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.